मंत्री जितेंद्र सिंग यांनी IIT बॉम्बेवरून मुंबई संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून जोरदार वाद सुरू झालाय। राज ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेत मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहिली त्याबद्दलची अनेक दशकं साचलेली मळमळ ओकायला सुरुवात केल्याचा सणसणीत टोला लगावलाय। तर मुंबई महाराष्ट्राचीच राहील असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं। संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी IITच्या गेट समोर बॅनर लावून मराठीचा मुद्दा अधोरेखित केलाय। As far as IIT Bombay is concerned, thank God it's remained this name. We will not turn Mumbai. IIT बॉम्बेतील बॉम्बे नावावर फुली मारून IIT मुंबई असा उल्लेख असलेले बॅनर पवईत लावण्यात आले, कारण केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांना बॉम्बे नावाचा पुळका आला होता। जितेंद्र सिंग यांनी काय वक्तव्य केलं होतं ते आता आपण पाहूया। As far as IIT Bombay is concerned, thank God it's remained this name. You will not turn Mumbai. So that's one another compliment to you. And also true for Madras. It remains IIT Madras. IITच्या नावात बॉम्बे कायम ठेवलं, त्याचं मुंबई केलं नाही याबद्दल खुश असल्याचं सांगत जितेंद्र सिंग यांनी छदमी हास्य केलं। इतकंच नव्हे तर उपस्थितांनीही हसून प्रतिसाद दिला। You will not turn Mumbai. So मुंबई या मराठी नावाबद्दलचा त्यांचा आकस, द्वेष आणि तिरस्कारच या हास्यातून ध्वनित झाला। त्यामुळे सर्वच मराठी माणसांच्या भावना दुखावल्या। याची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर जळजळीत पोस्ट टाकून हल्लाबोल केला। केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी IIT मुंबईतल्या कार्यक्रमात IITच्या नावातील बॉम्बे तसंच ठेवलं, त्याचं मुंबई केलं नाही हे चांगलं झालं असं विधान केलं। जितेंद्र सिंग यांचं हे विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय। ही मानसिकता काय आहे तर मुंबई जी मराठी माणसाची होतीच तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव मराठी नेत्यांनी आणि जनतेने उधळून लावला आणि आपली मराठी मुंबई महाराष्ट्रातच राहील त्याबद्दलची गेली अनेक दशकं त्यांच्या पोटात साचलेली मळमळ पुन्हा एकदा बाहेर ओकायला सुरुवात केली आहे। खरं तर जितेंद्र सिंग यांचा मुंबईशी काही संबंध नाही, ना महाराष्ट्राशी ना गुजरातशी। ते येतात जम्मूमधून, पण आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चाललंय ते ओळखून तसं बोलून शाबासकी मिळवणं हाच त्यांचा उद्देश आहे। या निमित्तानं तमाम मराठी जनांना माझं आवाहन आहे, आता तरी डोळे उघडा। यांना मुंबई हे नाव खटकतं कारण हे नाव आपल्या मुंबाईच्या म्हणजेच मुंबईची जी मूळची देवी आहे तिच्या नावावरून हे नाव घेतलंय। त्या देवीची सगळी लेकरं म्हणजे इथे पिढ्यानपिढ्या राहणारी मराठी माणसं। तुम्ही आणि तुमचं शहर यांना खुपतंय। केंद्र सरकारने तिकडे चंदीगड शहर पंजाबच्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न केला, आधी मुंबई आणि मग संपूर्ण MMR परिसर ताब्यात घेऊन तो गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे। आता तरी मराठी माणसांना हे कळायला हवं अशा शब्दात राज ठाकरेंनी मराठी माणसांना सावध करण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्र किंवा मुंबई ही आम्ही कुठल्याही परिस्थितीत तोडून देणार नाही, ही स्वप्नच राहतील। ह्यापुढे बोलताना त्यांनी नीट काळजी घ्यावी की आपण मुंबईबद्दल बोलतो आहोत आणि जी मुंबई मला वाटतं सर्वानुमते आणि कायद्याला धरून त्याला मुंबई असंच नाव ह्या युतीच्या सरकारनेच केलंय आणि भाजपचे महाराष्ट्रातले मंत्री मूग गिळून गप्प काय कायम लोकांना ज्ञान शिकवत असतात ना, आता तोंड बंद काय ते साठम कुठे येत आता। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या पोस्टमध्ये कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही, मात्र त्यांनी पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांचं शीर्ष नेतृत्व असा उल्लेख करून भाजपकडे अंगुली निर्देश केला होता। हा सर्व संदर्भ लक्षात घेऊन चंद्रशेखर बावनकुळेंनी या वादावर भाजपची भूमिका स्पष्ट केली। मुंबई ही महाराष्ट्राची आहे, मुंबई ही महाराष्ट्राची राहील आणि मुंबईला कोणी तोडू शकत नाही आणि त्यामुळं ह्या फालतू गोष्टी जे करतात रोज नरेटिव्ह तयार करण्याच्या यामध्ये आमचा काही इंटरेस्ट नाही आहे। आमचा इंटरेस्ट हा जनतेच्या विकासाकरता आहे। काही लोक सोयीस्करपणे आपल्या मुलांना ज्या शाळांमध्ये शिकवतात त्याचं नावही बदललं पाहिजे अशा प्रकारची विनंती करत नाहीत, पण मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही। मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येऊ लागल्यानं मराठीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला। त्यातच 2 दिवसांपूर्वी एका उत्तर भारतीय रिक्षा चालकानं राज ठाकरेंना शिवीगाळ करून मराठी माणसांबाबत अपशब्द उच्चारले होते। मागील 2 वर्षात परप्रांतीयांच्या मुजोरीच्या अनेक घटना मुंबई आणि परिसरात घडल्या। मैं नहीं बोलता हूं मराठी, मुझे निकाल के दिखाओ कोई, मैं किसी भी नेता को खुला चैलेंज देता हूं। भाजपचा माजी खासदार आणि बी ग्रेडच्या भोजपुरी सिनेमातील अभिनेता निरव्वा याने तर मैं नहीं बोलता हूं मराठी, किसी भी नेता को खुला चॅलेंज
असं वक्तव्य करून वाद निर्माण केला होता. याशिवाय अनेक घटना घडल्या. मुलुंडमध्ये तृप्ती देवरुखकर यांना घर नाकारण्यात आलं होतं. भाजपचं सरकार आल्यामुळे मारवाडीत बोला अशी सक्ती मुंबईत मराठी महिलेला करण्यात आली होती. अनेक परप्रांतीय मराठी बोलणार नाही असं उघडपणे सांगतात. मुंबईतल्या नोकरीसाठी मराठी माणसांनी अर्ज करू नये असं जाहिरातीत नमूद करण्यात आलं होतं. मारवाडी गुजरातींना प्राधान्य देणारी बिल्डरची जाहिरात गाजली होती. मनसेच्या दणक्यानंतर बिल्डरने माफी मागितली होती. एकंदरीतच परप्रांतीय बिल्डर, रिक्षाचालक मराठी माणसाचा अपमान करत असतानाच आता त्यात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनाही मराठीऐवजी बॉम्बेचा पुळका येऊ लागला. त्यामुळे मराठी माणूस पुन्हा एकदा अस्वस्थ झाला. हमें मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ? कानफट इथंच बसणार. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.